स्वागत सर्वांचे आपल्या मॅथ्स पंढरी या युट्यूब चॅनलमध्ये. संख्यावरील क्रिया भाग 3 यावर आधारित आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. अति महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टीने आपण एक्झाम्पल्स या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर चला अत्यंत सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल कसे सोडवले जातात ते आपण पाहूया. चला सुरुवात करूया. पहिलं एक्झाम्पल, इथे प्रश्नचिन्ह दिलाय, म्हणजे या ठिकाणी एक संख्या आहे, त्या संख्येमध्ये जर 33 मिळवले पुन्हा त्यातून 42 वजा करा बरोबर 498 येतात. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल, अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. पहा, तर आपल्याला आता या ठिकाणी काय करायचंय पहा, वजा 42 जो आहे, अगोदर या दोघांची क्रिया केली तरी चालेल, आन्सर मायनस येईल, किंवा ह्या दोन्ही संख्या उजव्या बाजूला न्या तरी पण आपल्याला आन्सर मिळू शकतं. पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी आपण एक्स मानूया. एक्स बरोबर आता 498 आहेत उजवीकडे, ही जी ऋण संख्या आहे ती उजवीकडे गेल्यानंतर धन होईल, त्यामध्ये 42 मिळवा. पहा, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 9 1 10 आणि 4 14, हातचा आला 1 4 आणि 1 5, 540 झाले. 33 मात्र आधी घेत इकडे आल्यानंतर वजा होतील. यातून 33 वजा करा. 5 शून्यातून 3 जात नाही, इथे झाले 10, 10तून 3 गेले 7, इकडे आपण हातचा घेतला होता 3 आणि 1 4, 4 मधून 4 गेला आला 0, 5 अशी 5. अशा प्रकारची वजाबाकी आपण कशी करतात मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं विश्लेषण. 507 उत्तर आलं पहा एक्स. एक्स म्हणजे प्रश्नचिन्ह. पहा, पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपलं. चला आपण सेकंड पाहूया एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, काय सांगितले पहा एक्झाम्पल मध्ये, पावणे 500 मध्ये, पावणे 500 म्हणजे 475, 750 मिळवले, 750 मिळवले, तर या बेरजेत किती मिळवावे. चला आधी आपण ही बेरीज करूया. 5 अशी 5, 7 आणि 5 12, हातचा आला 4 आणि 1 5, 7 आणि 5 12, 1225 मध्ये किती मिळवावेत, म्हणजे 1500 ही संख्या मिळेल. 1500, 1225 याला म्हणतात 1500. म्हणजेच काय करायचंय आपल्याला, की हे उत्तर येण्यासाठी पहा 1225, आपलं उत्तर ऑलरेडी 1225 आले, त्यात किती मिळवावेत म्हणजेच 1225 येते. 0 मिळवावा लागेल, लगेच तोंडी आपलं उत्तर मिळून जाते. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल आपलं. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. या दोघांची बेरीज करायची, त्यातून हा अंक वजा करा बरोबर किती. या ठिकाणी थोडं स्किल पाहिलं जातं वजाबाकीचं, कशा पद्धतीने तुम्ही करताय सबट्रॅक्शन. एका खाली एक अंक व्यवस्थित मांडायचे आपल्याला. 39,630. जरी एक्झाम्पल दिसायला सोपे वाटत असले तरी सुद्धा आपल्याला हा सिलेबसचा एक भाग म्हणून आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. पहा, अगोदर या दोघांची बेरीज करूया, त्यातून हा नंबर आपण नंतर मायनस करूया. 0 अधिक 3 3, 6 आणि 3 9, 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, हातचा आला 4, 5 आणि 4 9. यातून हा नंबर आपल्याला मायनस करायचा आहे. वजा 68,345. पहा वजाबाकी किती येते पहा, 3तून 5 जात नाही, इथे 1 घेतला आपण, इथे झाले 13, 13तून 5 गेले 8, 9तून 4 आणि 5 गेला 4, 9तून 3 गेले 6, त्यानंतर 3तून 8 जात नाही, 13 झाले, गेले 5, 6 आणि 7, 9तून 7 गेले 2, 25,648 उत्तर येईल पहा आपलं. 25,648 पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. उदाहरण क्रमांक 4. पहा, या एक्झाम्पल मध्ये पण पुन्हा पहा काय दिले आपल्याला, 41,937. यात कोणती संख्या मिळवावी म्हणजे ही बेरीज मिळेल आपल्याला. तर आधी आपण काय करूया, ही बेरीज करून घेऊया. या बेरजेमधून आपल्याला ही संख्या वजा करावी लागेल. पहा बेरीज करताना पहा 3190 अधिक 41,937. पहा 0 अधिक 7 7, 9 3 12, हातचा आला 1, 9 2 11, हातचा आला 1 5, 45,127 येतील. त्यातून ही संख्या वजा करा. वजा 41,937.
पहा 7 मधून 7 गेला 0, 2तून 3 जात नाही, इथे झाले 12, 12तून 3 गेले 9, आता इथे 9 1 10, 1 मधून 10 वजा होत नाही, इथे झाले 11, 11तून 10 गेला आला 1, 5 मधून 1 आणि 1 2 गेले आले 3, 4 मधून 4 गेला आला 0, 3190 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. पहा चौथा पर्याय 0 होता. चला उदाहरण क्रमांक 5 पाहूया आपण. उदाहरण क्रमांक 5 काय सांगते पहा आपल्याला. पुन्हा स्टारच्या जागी कोणता अंक आहे तो शोधायचा आहे आपल्याला. स्टार मधून 23 वजा करा, त्यात 17 मिळवा, बरोबर 100 येतात. तर मी तुम्हाला सांगितलं स्टारच्या जागी आपण x मानूया. 100 ही ऋण संख्या जर उजवीकडे नेली तर धन होईल. 123 झाले. आता हे धन 17 उजवीकडे नेले ऋण 17 होतील, म्हणजे ते 17 वजा होतील. पहा 17 6 23 म्हणजे 106 उत्तर येईल. पहा पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. तर अशा प्रकारचं स्किल आपण वापरू शकतो, पटापट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. चला एक्झाम्पल नंबर 6 पाहू. अजितकडील रक्कम अमितकडील रकमेपेक्षा 150ने जास्त आहे आणि अजयपेक्षा 125ने कमी आहे. तिघे जण आहेत. अजित, त्याच्यानंतर अमित आणि तिसरा अजय. जर अजितकडील रक्कम रुपये 845 असेल, अजितकडची रक्कम दिली आपल्याला 845 रुपये, तर अजयकडे अमितपेक्षा किती रुपये कमी किंवा जास्त असतील. पहा या दोघांचा संबंध दिलाय, विचारलाय आपल्याला अजय आणि अमितचा. आपण तिघांच्या पण रकमा काढून घेऊया. पहा आपल्याला आता काय दिलंय ते पाहूया. अजितकडील रक्कम अमितकडील रकमेपेक्षा 150ने जास्त आहे. अमितपेक्षा याच्याकडे 150 जास्त आहेत, म्हणजे आपल्याला 845 मधून 150 वजा करावे लागतील, म्हणजे आपल्याला मिळेल अमितची रक्कम. 5 वजा 0 5, 4तून 5 वजा होत नाही, इथे झाले 14, 14तून 5 गेले 9, 1 आणि 1 2, 8 मधून 2 गेले 6, 695 रुपये अमितकडे असतील. अजितकडे 845 रुपये. आता अजयचा संबंध पाहूया. आणि अजयपेक्षा 125ने कमी आहे. अजितकडची रक्कम अजयपेक्षा 125ने कमी, म्हणजे याचा अर्थ अजय 125ने जास्त आहे अजितपेक्षा, म्हणजे मग 845 मध्ये 125 मिळवावे लागतील आपल्याला. 5 आणि 5 10, आजचा आलेख 5 आणि 2 7, 8 आणि 1 9, 970 रुपये अजयकडे असतील. या तिघांच्या पण रकमा मिळाल्या. थोडेसे कन्फ्यूज करणारे स्टेटमेंट्स वरती आहेत, यासाठीच तर अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारले जातात. आता प्रश्न काय विचारलाय पहा. अजयकडे अमितपेक्षा किती रुपये कमी किंवा जास्त. अजय आणि अमित, अजय आणि अमित ह्या दोघांचा संबंध आपल्याला शोधायचा आहे. अजयकडे पैसे जास्त आहेत 970 रुपये 695 पेक्षा. मग आता कितीने जास्त आपण ते काढणार आहोत. तर म्हणजेच आपल्याला करावी लागेल वजाबाकी. 970 वजा 695. 0तून 5 वजा होत नाही, इथे झाले 10, 10तून 5 गेले 5, 9 आणि 1 10, 7 मधून 10 वजा होत नाहीत, पुन्हा इथे 1 घेऊया आपण, इथे 17 घेऊया. 17तून 10 गेले, 9 आणि 1 10, 7 आले. 9 मधून 6 आणि 1 7 गेले 2, 275 रुपये जास्त आहेत अजयकडे अमितपेक्षा. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. चला पुढचा एक्झाम्पल घेऊया. 450 मध्ये 450 म्हणजे 375 येईल. 450 म्हणजे 375. 250 मिळवले, 250 म्हणजे 225 मिळवले. या बेरजेतून 125 वजा करायचे आहेत आपल्याला. आधी बेरीज करूया. 5 आणि 5 10, हातचा आलेख. 8 आणि 2 10, हातचा आलेख. 4 आणि 2 6, 600 मधून आपल्याला वजा करायचे आहेत 125. 125 म्हणजे 125. तोंडी पण करता येतं. 10तून 5 गेले 5, पुन्हा इकडे खाचा घेतला. 10तून 3 गेले 7, 6 मधून 2 गेले 4, 475 रुपये या ठिकाणी उतरेल. 475 म्हणजे 450. 475 म्हणजे 450. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. पुढचं एक्झाम्पल पाहूया. पहा 475 इथे आकडा न देता 450 थोडंसं कन्फ्यूज करणारा शब्द दिलाय. जास्त गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात.
चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. पहा ही जी संख्या आहे 41,417 वजा स्टार म्हणजे एक्स मानूया, बरोबर या दोघांची बेरीज दिली. पहा आपण आता ही बेरीज अगोदर करूया. पहा समजा मी आता या ठिकाणी बेरीज करतो. 32,587 अधिक 84,13 ही बेरीज आपण आधी करूया. उजवीकडची बेरीज 7 आणि 3 10, हातचा आला 1 10, हातचा आला 1 10, हातचा आला 1 11, हातचा आला 1 4. 41,000 रुपये किंवा 41,000 उत्तर आलं आपलं. आपल्याला वजा एक्स ची किंमत काढायची. हा वजा एक्स उजवीकडे घेतला, आज तो स्टार आहे, स्टारच्या जागी मी एक्स घेतलाय, तो अधिक एक्स होईल. 41,000 इकडे वजा होतील. मग 41,417 वजा 41,000 फक्त उत्तर येईल 417. आणि हा उजवीकडे एक्स म्हणजे तो स्टार असेल, लक्षात घ्या. म्हणजे आपला पर्याय येईल पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. चला एक्झाम्पल नंबर 9 पाहूया आपण. मतदारसंघातील 1,65,209 एकूण मते आहेत. 1,65,209. 84,217 लोकांनी निवडणुकीत मतदान केले नाही. एवढ्या लोकांनी मतदानच केलं नाही, म्हणजे ते यातून आपल्याला आता वजा करावे लागतील. किती? 84,217. लगेच वजा करून घ्यायचे. 9 मधून 7 गेले 2, त्यानंतर शून्यातून 1 वजा होत नाही, इथे 1 घेऊया, इथे 10 घेऊया आपण. 10तून 1 गेला 9, पुन्हा 2 मधून 3 वजा होत नाही, इथे 1 घेऊया, इथे झाले 12. 12तून 3 गेले 9, 5 मधून 5 गेला 0, 16 मधून 8 गेले 8. तर मतदार उरले 80,992. तर आता यापैकी पुन्हा 1237 मते अवैध ठरली, ती सुद्धा आपल्याला वजा करावी लागतील. 1237 अवैध ठरली ती. 2 मधून 7 वजा होत नाही, इथे 1 घेतला, इथे 12 झाले. 12तून 7 गेला 5, 9 मधून 4 गेले 5, पुन्हा 9 मधून 2 गेले 7, 80 मधून 1 गेला 79. म्हणून रद्द करण्यात आली तर किती मते वैध ठरली? पहा म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 79,755. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल आपलं. चला एक्झाम्पल नंबर 10 पाहूया आपण. पहा आता एक्झाम्पल इझी आहे. पहिल्या 2 संख्यांची बेरीज करायची, त्यातून पुढे आपल्याला 5,555 वजा करायचे. काम सोपं आहे, काळजीपूर्वक यांची बेरीज करा. तोंडी सुद्धा बेरीज करता येईल, फार काही अवघड नाही. ते 4 वेळा 8 घ्यायचा आहे आणि 4 वेळा 2 घ्यायचा आहे. काळजीपूर्वक एका खाली एक मांडायचे. 11 हातचा आला 1 9 2 11, हातचा आला 1 9 2 11. आता यातून काय वजा करायचे आपल्याला? 1 2 3 4 4 टाइम्स 5. 5 शून्यातून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5, पुन्हा हातचा घ्या. 11तून 6 गेले 5, पुन्हा 1 मधून 6 जात नाही. 11 11तून 6 गेले 5, पुन्हा 11तून 6 गेले 5, 1तून 1 गेला 0. 4 टाइम्स 5. पुन्हा एकदा पहा, आपण उत्तर हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं नाहीये, तर आपण हे आन्सर घेऊ शकतो. 5 ने या नंबरला मल्टिप्लाय करा, तुम्हाला हे आन्सर मिळून जाईल. म्हणजे 5 कसे चाकवा देणारे एक्झाम्पल असतात. दिसायला सोपं, परंतु आन्सर मध्ये कसा चेंज केलेला आहे. तर चला एक सिलेबसचा भाग म्हणून आपण या प्रकारचे एक्झाम्पल्स घेतले, प्लस एक्झाम्पल्स मायनसचे एक्झाम्पल्स किंवा असे काही थोडेसे जरा टर्म देऊन कसे एक्झाम्पल विचारले जातात, आपण याचा थोडक्यात आढावा घेतला. तर पुन्हा एकदा मला सांगावंसं वाटेल, चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फॉर द नेक्स्ट अपडेट. चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.